आज आपण काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार रिकामी जागाला असतो म्हणजे कोणाला असतो? तर याचे ऑप्शन आहेत, एक मुख्यमंत्री, दुसरा ऑप्शन आहे विभागीय आयुक्त, तिसरा ऑप्शन आहे महसूल मंत्री आणि चौथा ऑप्शन आहे राज्य शासन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 राज्य शासन. फक्त राज्य शासनालाच महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार आहे. प्रश्न दुसरा, औरंगाबाद शहर किती दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? याचे ऑप्शन आहेत, एक बुलंद, ऑप्शन 2 52, ऑप्शन 3 7 आणि ऑप्शन 4 11. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 52. औरंगाबाद शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न तिसरा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले म्हणजे पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? याचे ऑप्शन आहेत, एक लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर आणि ऑप्शन 4 ग.वा. जोशी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केले होते. मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण होते आणि त्याची सुरुवात 1832 रोजी झाली होती. प्रश्न चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? याचे ऑप्शन आहेत, एक श्री यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 2 शंकरराव चव्हाण, ऑप्शन 3 वि.स. पागे आणि ऑप्शन 4 वसंतदादा पाटील. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 वि.स. पागे. वि.स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? याचे ऑप्शन आहेत, एक सरदार पटेल, ऑप्शन 2 लालकृष्ण अडवाणी, ऑप्शन 3 सी राजगोपालाचारी आणि ऑप्शन 4 मोरारजी देसाई. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 सरदार पटेल. सरदार पटेल हे नेहरू मंत्रिमंडळात जे की पहिले मंत्रिमंडळ होते स्वातंत्र्यानंतरचे, त्यामध्ये गृह खातं त्यांच्याकडेच होते. प्रश्न सहावा, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? इथे आपल्याला राज्य विचारलं आहे. तर याचे ऑप्शन आहेत, एक बिहार, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश आणि ऑप्शन 4 तमिळनाडू. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात पहिली मुख्यमंत्री जे महिला बनली होती त्याचं नाव होतं सुचिता कृपलानी. या उत्तर प्रदेशच्या पहिल्या आणि भारतातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी शपथ घेतली होती. प्रश्न सातवा, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? याचे ऑप्शन आहेत, एक नारायण लोखंडे, ऑप्शन 2 श्रीपाद डांगे, ऑप्शन 3 नारायण जोशी आणि ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 नारायण लोखंडे. नारायण लोखंडे यांनी सर्वात पहिली भारतातील कामगार संघटना म्हणजेच मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती. यावर MPSC देखील मागच्या 2-3 वर्षापासून लगातार प्रश्न विचारत आहे. त्यामुळं नारायण लोखंडे यांचं कार्य, यांच्या संघटना हे योग्यरित्या आपण परीक्षेला जाण्याच्या अगोदर पाहायला पाहिजेत. प्रश्न 8वा, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे. याचा ऑप्शन 1 आहे डिक्रिप्शन, ऑप्शन 2 एन्क्रिप्शन, ऑप्शन 3 लॉग इन आणि ऑप्शन 4 स्कोलिंग. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 एन्क्रिप्शन. प्रश्न 9वा, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? याचे ऑप्शन आहेत, एक SMPT, ऑप्शन 2 STTP, ऑप्शन 3 TCP आणि ऑप्शन 4 FTP. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 SMPT. प्रश्न 10वा, हिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे? याचे ऑप्शन आहेत, एक संत तुकाराम, ऑप्शन 2 कर्मवीर पाटील, ऑप्शन 3 पंडित नेहरू आणि ऑप्शन 4 महर्षी कर्वे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे. हिमालयाची सावली हे नाटक आहे ते महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारलेले आहे. तर असेच सरळ सेवा भरती आणि MPSCच्या जे कंबाईन वगैरे परीक्षा होतात यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.